बघ मॉडेल फेस बघा मॉडेल फेस. 8:30ला पोचलोय. टाइम झालाय 9:15 रात्रीचे. फुल अंधार. सांगते ना हा एक आणि हा एक सेम आहे दोन्ही पण. नुसते पार्टी चालू ना जिकडं बघल तिकडं लाईट. भाई भाई गलती से भी बाल मत खोल. हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग अगेन. तर आज आहे 31st. आता प्लॅन चाललाय की राईड करायचे नाईटला. लोक आता इकडं पार्ट्या करतात तर आम्ही राईड करणार. आमचं हेच असतं राईड लोकांचं. तर आता फर्स्ट मी चाललो आहे. आता सध्या थोडंसं मोबाईलचं काम आहे पिंपरीमध्ये करायचं आहे. तर फर्स्ट ते काम करेल आणि मग नंतर 7ला सगळे लोक जॉईन करणार आहे. तर मी दाखवलंच आज कोण आहे. आज थोडे नवीन मेंबर पण असतील ब्लॉगमध्ये. तर तेच आज माझा प्लॅन चालू होतं की ब्लॉग करू एक चांगला. तर आता वाजले 5 संध्याकाळचे. तर आता मला ते काम करायला पण अर्धा एक तास लागेल. तर मी आता चेंज करतो तोपर्यंत. चला अशा प्रकारे आपलं आवरलं. आता डायरेक्ट काळेवाडीला भेटू. चला बाय. ची वाट बघतोय. आता वाजले 7. ऑन टाईम तर मीच एकटा. बघू आता कधी कोण येते. थांबलो आता वाट बघत एक तर राईडचा प्लॅन चालू आहे. राईड मला वाटतं लावासा नाहीतर अजून कुठंतरी करेल प्लॅन. आता रात्रीच्या वेळी आणि लावासाला जायचं आहे. आज एक थ्रिल असतो. बघू आता कुठेतरी राईडला प्लॅन. जो पण प्लॅन मी तो सांगेलच मी. आणि राईड झाल्यावर तसंच मग जेवण आणि मग घरी. बघा आले हे गाईस. तर आलो आहे आत्ता काळेवाडीला. हे मी पहिलेच सांगितलं. बाई गौरव तुला पहिल्यांदा बघते माहिती का ब्लॉग करताना. तू असं हसली तर मला करूच वाटत नाही मग कधी. त्याच्यामुळेच मी नाही काढत कधी ब्लॉग तुमच्या पुढं. तू माझ्या पुढे कशाला काढतो तुला पण माहिती. हो गाई. ओ बाई बघ तू काय पण कर मी तर टाकणारच आहे. तुला जर वाटत असेल की असं काही कंटेंट देऊन व्हायरल होणार असेल तर करू शकते बाबा. ओवर एक्टिंग करता साला. ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आता आपण आरूला पण विचारू त्याला अलाउड आहे का नाही. अण्णा आणि अण्णीला. अण्णाला तर नसेल प्रॉब्लेम. अरे इकडे थोडे ना. दाखव एवढी पण भारी नाही. तू लाजू नको. कोणी नाही ओळखत आपल्याला. बघ मॉडेल फेस बघा मॉडेल फेस. खारं पाणी नाही. फक्त आपलं चांगलं पाणी पाहिजे आणि क्लिअर वॉटर पाहिजे. इडली वडा सांबार. कुठं यायचं बरं सांग. राईड प्लॅन कुठं करायचं आहे. कसलं ॲटिट्यूड आलाय कॅमेरा. ते उचल खाली पडले बघ. एवढा मायनस करून टाकला सगळा. त्याला राईडचा प्लॅन करायचा आहे. कुठं मी तर ब्लॉग मध्ये बोललो की लवासा करतोय आपण प्लॅन. कुठे चेंज होते आता रात्री. अरे असं पण आता कितीतरी वेळेस लवासाला गेलो आम्ही रात्रीचं. हम लोग सँडविच भूक लागली होती. सँडविच खाले तर चला गाईस आता सँडविच खायला जाऊ. एक दिवस व्हायरल झालं ना जी वॅगन घेऊन येणार हिच्या घरापुढं. तेव्हा तर नवरा असेल तिचा. पण तरी पण तिथे जी यू टर्न मारणार. कोणतरी तो जी यू नाही जी टर्न ना. G4 टर्न मारणार. तुझ्याकडे तर आत्ताच आहे रे. पण तू आणत नाही. तुझी कंबर दुखते ना मला. चला मग भेटू सँडविच बरं. कसली क्लॅरिटी खतरनाक. तर आता शूट होते. कशात ते S25 अल्ट्रा ना. S25 अल्ट्रा. तरी पण हे काही चांगली दिसत नाही. आणि हे आम्ही किती 2 माकडं जे स्वतःला खूप हुशार समजतात. आता खाऊ दे मस्त. मला वाटलं आरूलच येतो. हिंजवडीमध्ये आता बरोबर. कधी येतोय अण्णा. यार ते फ्लायओव्हर झालं पण हा. गाईस तर आता आपण कुठे आहे बघा. यार दिसत नाही. 8:30ला पोचलोय. टाइम झालाय 9:15 रात्रीचे. फुल अंधार. सांगते ना यार दिसत नाही तुम्ही. तुमच्या फ्लॅश मारा. जोक मारा हसो. अरे खरंच नाही दिसलं. मी पण नाही दिसत वाटतंय. दिसणार नाही.
आरुलला चंद्र पण नाही आज, जाऊ दे रिफ्लेक्शनला हाय वाटतं. भाई तेरा मुंह वैसे भी डांबर की तरह है, क्या दिखेगा तो? बाकी से बंद ऊपर से बंद होगा ना, बाकी सब बंद होगा, सब कुछ ही बंद हो गया. थोडं टाइमपास चालू बंद होगा हे 800च्या वर जायचंय का? असतात बघ ना, हॉटेल असतात चालू वरती. बस फक्त रोड आणि वो होटल चालू ही रहता है उसके टाइमपास तिथं असतं. चल फिर टाइम से कहते हैं चल वरती ऊपर बैठते जाते. ऊपर असतंच टाइमपास. अरे लास्ट टाइम जैसे बैठे थे का मग वरती जायचं सरळ. अभी बहुत याद आ रहा है तेरे को. नाईट राईड 7 वाजता हडशी. याद आया अभी याद आया. आता असंच प्लॅन हडशीला आलो आता. हडशीवरून सरळ आम्ही निघणार कामशेतच्या रोडला आणि तसंच कुठेतरी जेवून आपली गाडी दाखवू का जरा. गाडी इधर क्या है? खतरनाक. बाबा आले. बाबा आता ओरडणार आहे आम्हाला, काय करताय रात्रीचे. अरे मॅचिंग सस्ता गिरा था. चला आता पुढची राईड कंटिन्यू करतोय. यार कसलं दिसतंय याच्यात. कॉपीराइट मारेगा मैं जा. कॉपीराइट के तू अकेला आहे ना, इसलिए चमकणारा जो आहे ना टकलू हा एक टकलू है आणि ना. आणि हा एक सेम आहे दोन्ही पण. हेलो गाइस. हे बाई लय गोरं दिसतंय. योगे लॉन्ग टाइम नो सी. क्योंकि ये है रीजन. शादी हो गई है. बिजी लाइफ 1 साल तक बाहर नहीं आने वाला था. हाँ तो अभी 6 महीने में आ गए. देखो अपग्रेड. आणि ते पारुशे लोक. ओके चलता जा रही. आणि आपण आलोय आता लोणावळ्याला. शादी हो गया ना. हे सॉरी पवना डॅमला आलोय. तिथं बघा नुसते पार्टी चालू आहे आज 31st ची. 3x मध्ये मस्त येते. मर जा ऐसीच मर जा. किसी का लाइफ बर्बाद मत कर. हा हे बघ, आहे 10x मध्ये येते जरा भारी. नुसतं टेलिस्कोप आहे. नुसते पार्टी चालू आहे ना, जिकडं बघल तिकडं लाईट. भाई गलती से भी बाल मत खोल. इकडं लाईट. इधर ना रास्ते में बाल खुले छोड़ के. काय रे बॅकग्राऊंड वॉइस देताय घाण तुम्ही. और फिर जो भी मी एवढं चांगलं ब्लॉग बनवतोय. तू जानता ही नहीं देखो. मुझे जानता ही नहीं देखो. तू कौन. ऐसे भी लोगों को लगेगा कि मेरे साथ नहीं है, ये सब गधा वाला इंसान थोड़ी ना मेरे जैसे लड़के. चिकन टिक्का मसाला. इनका मतलब मेरा हम साउथ इंडियंस का. तर अशा प्रकारे शिवराजला जेवायला आलो आता. हॉटेल कसे बघ ना, कसे तोंड झाले बघ. चिकन टिक्का मसाला. तू रोटी एक घेऊन. सुजला असेल सगळे. 100 नाही आलंय. बटर रोटी. One eternity later. तर आजचा दिवस आहे 1 जानेवारी आणि सकाळी जस्ट मी आता टेरेसवर आलो आणि तो बघितलं तर बघा काहीच नाही दिसत आहे. लिटरली सगळीकडं फॉग पडला आहे डायरेक्ट. अरे कसलं मस्त झालं आहे. पण इथं डोंगर असतं, डोंगर पण दिसत नाही आहे, गायब झालं डोंगर. मग इकडं ही आमची कॉलनी. कसला सही व्ह्यू झालाय. सकाळी उठू म्हटलं जरा बघू बाहेर काय झालंय. घरचे पण म्हटले बघ जरा जाऊन. अरेच पहिल्यांदा पडले पण एवढ्या दिवसातून. आजच थंडी वाढली. काय थंडी पण वाट बघत होती काय 1 तारखेची. मस्त व्ह्यू झाला एकदम मस्त. ॲक्च्युली ब्लॉग एंड नव्हता केला कारण म्हटलं सकाळी करू, कारण रात्री पण यायला उशीर झाला त्यामुळे एंडच नव्हता केला. त्यामुळे चांगला व्ह्यू दाखवून एंड करतो. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.